आयुक्त महोदय, माननीय सभागृह नेते साहेब, विरोधी पक्ष नेते, सर्व सन्मान्य सदस्य, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक गॅलरीतील नवी मुंबईतील सुजाण नागरिक, निश्चितपणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये MIDC क्षेत्रामध्ये सर्वात जास्त कष्टकरी, आदिवासी, मागासवर्गीय समाजाची लोकवस्ती राहत असते. आणि मी अभिमानाने सांगेन की या सर्व लोकवस्तीला संरक्षण देण्याचं आणि आजपर्यंत त्यांना सोयी सुविधा मिळवून देण्याचं काम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी केलेलं आहे. आणि त्याचमुळे या झोपडपट्टी भागावरती अतिशय प्रेम असलेले आपले आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो की ज्या वेळेला ही पहिली क्लस्टरची एक योजना MIDCने आणली, ती पण अशीच तातडीने घाईघाईमध्ये आणली. त्याच्यानंतर ही दुसरी योजनासुद्धा त्यांनी कुणालाही न कळता अचानकपणे फ्लोट केली. कारण आम्ही अनेक दिवस MIDCमध्ये या सर्वांच्या माध्यमातून जात असतो, तर कुठलीही कल्पना न देता त्या ठिकाणी टेंडर काढलं गेलं आणि ते टेंडर प्रसिद्ध केलं गेलं. या ठिकाणी आम्ही सभागृह नेते साहेबांना या बाबतीतली कल्पना दिली, त्यांनी तातडीने या बाबतीत अभ्यास सुरू केला होता. आणि आदरणीय माजी आमदार संदीपजी नाईक साहेब असू द्या, संजीव नाईक साहेब असू द्या, या सर्वांनी एक तातडीने पत्र आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना दिलं आणि गणेशजी नाईक साहेबांनी ते माननीय राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना दिलं. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची तातडीने दखल घेऊन हा अन्यायकारक, झोपडपट्टीवरती अन्यायकारक असा जे टेंडर होतं ते रद्द केलं. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा अत्यंत आभारी आहे. आणि त्यानंतर बैठक घेऊन या बाबतीत आदरणीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा या प्रस्तावाला स्थगिती दिली. त्याबद्दल त्यांचेही सुद्धा मी या ठिकाणी सभागृहाच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने अत्यंत अभिनंदन करीत आहे. निश्चितपणे मॅडम की या ठिकाणी MIDC क्षेत्रामधल्या या कष्टकरी बांधवांसाठी काही ठोसपणे करण्याची भूमिका MIDCची कधीच दिसत नाही. मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या काळात तर MIDCने या कष्टकऱ्यांचा विचारच सोडून दिलेला आहे. आणि या ठिकाणच्या महानगरपालिकेला दिलेल्या सामाजिक सुविधांसाठीच्या जागासुद्धा विकण्याचा सपाटा या MIDC प्रशासनाने लावलेला आहे. त्याचा कुठेतरी निषेध, MIDC प्रशासनाचा निषेध या सभागृहाने करणं गरजेचं आहे या अभिनंदनाच्या ठरावाच्या अनुषंगाने. कारण ते काही महानगरपालिकेला जुमानत नाहीत, महानगरपालिकेला विचारत नाहीत. जे काही निर्णय घ्यायचे असतील त्यांच्याकडे कोणी माणूस गेला, एखादी एजन्सी गेली, उद्योगपती गेला की त्या ठिकाणी ते असलेले भूखंड कुठला कोपरा ना कोपरा विकण्याची भूमिका आज MIDC प्रशासनाने घेतलेली आहे. ती अत्यंत चूक आणि निषेधार्थ आहे. कारण MIDC मधील जे काही कारखाने आहेत त्यामध्ये काम करणारी या झोपडपट्टीमधले जे काही रहिवासी आहेत ते त्याच ठिकाणी काम करतात, कमी पगारात काम करतात. कोणी 10,000 काम करतंय, कोणी 15,000 काम करतंय, कोणी 20,000 काम करतोय. खऱ्या अर्थाने MIDCचे कारखाने चालवण्यासाठी या सर्व कष्टकऱ्यांना सर्व सुविधा देणं MIDCचं कर्तव्य असताना निश्चितपणे या ठिकाणची गावं आणि झोपडपट्टी ह्याच्यावरती MIDC अनेक प्रकारे अन्याय करीत आहे. आणि ही अन्यायाची मालिका त्या ठिकाणी सातत्याने चालू आहे. आणि त्यांना रोखण्याचं काम मी अभिमानाने सांगेन की आदरणीय गणेशजी नाईक साहेब त्यांना गेले अनेक वर्ष रोखण्याचं काम करीत आहेत. आणि त्याच्यामुळेच आज MIDCमध्ये या ठिकाणी ही कष्टकरी लोक राहू शकत आहेत. आता जो काही टेंडर जो काही फ्लोट करण्यात आला होता MIDC कडनं, तो त्या ठिकाणी इथल्या कष्टकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारा होता. आणि त्या अनुषंगाने सर्व कष्टकरी एकत्र झाल्यानंतर मात्र प्रशासनाला हात मागे घ्यायला लागलेला आहे. परंतु नवीन काहीतरी चालू आहे याची कुणकुण लागलेली आहे. आणि ते सभागृहाने त्यांना आम्ही सांगितलंय की त्याने आता नवीन गोंडस नाव देण्याची प्रक्रिया केली. क्लस्टर म्हणून त्यांनी एक नवीन नाव त्या ठिकाणी आणलेलं आहे. म्हणजे आता हे टेंडर नाही झालं तर क्लस्टर.
परंतु सभागृहाने मुखाने आम्हाला या ठिकाणी पाठिंबा शहरातल्या नगरसेवकांनी किंवा गावातल्या नगरसेवकांनी आम्हाला द्यायला पाहिजे. कारण ह्या कष्टकऱ्यांची घरं वाचवणं आणि या कष्टकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करणं, भविष्यामध्ये त्या ठिकाणी चांगली घरं निर्माण करणं, याच्यासाठी MIDC कडे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आपल्या सर्वांचा रोष त्या ठिकाणी व्यक्त झाला. तरच MIDC पुढे असं काही धाडस करणार नाही या सगळ्यांना बेघर करण्याचं. आणि म्हणून मी विनंती करेन सगळ्या सभागृहातल्या सर्व सदस्यांना की आपण सर्वजण या झोपडपट्टी धारकांच्या मागे ठामपणे उभं राहावं. आणि पुन्हा एकदा सुधाकर सोनवणेजींनी जो ठराव मांडलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्व मंत्री महोदयांचा, अभिनंदनाचा मी त्यांचे अत्यंत आभार व्यक्त करतो. त्यांनी गोरगरिबांचे ऐकून घेतलं, त्यांच्याबद्दलची संवेदना जागृत ठेवली आणि या ठिकाणी या गोरगरिबांना न्याय दिला. त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नवी मुंबईचे भाग्यविधाता लोकनेते गणेशजी नाईक साहेब, संपर्क मंत्री यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करीत आहे. धन्यवाद.